अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्व भक्तांचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि स्वामीच्या नामस्मरणात जावो अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना। स्वामी भक्तांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी लीला बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐकावा आणि व्हिडिओ आवडल्यास इतर स्वामी भक्तांना पण शेअर करावा। सर्वात प्रथम व्हिडिओला श्री स्वामी समर्थ कमेंट करावी आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवावी। नक्कीच स्वामी समर्थ माऊली आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील। श्री स्वामी समर्थ हे त्रिकाल ज्ञानी होते। प्रत्यक्ष श्री गुरु दत्तांचाच अवतार असल्यामुळे भविष्यात काय होणार आहे हे त्यांना ठाऊक होते। त्यामुळे संकटकाळी ते आपल्या भक्तांना सावध करत असत। त्यांची आज्ञा न मानता एखादे काम केले तर त्यांची फळे भक्तांना भोगावी लागत असत। बडोद्याला श्री स्वामींचे एक परमभक्त होते। त्याचं नाव वामनबुवा असं होतं। स्वामींवर त्याची अपार श्रद्धा होती। एके 1796 मधील घटना आहे। पावसाळ्याचे दिवस होते। त्या काळात वामनबुवांनी अक्कलकोटला श्री स्वामींच्या दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला। कारण असे होते की वामनबुवा तीर्थयात्रा करून आले होते। तेथून त्यांनी अनेक वस्तू आणलेल्या होत्या। आपण आणलेल्या काही वस्तू श्री स्वामी चरणी अर्पण कराव्यात, श्रींचे दर्शन घ्यावे, काही दिवस महाराजांच्या सेवेत घालवावे, पुढे गाणगापूरला जाऊन गुरुचरित्राचे पारायण करावे असे त्यांनी मनाशी ठरविले होते। ठरविल्यानुसार ते बडोद्याहून अक्कलकोटला श्री स्वामींच्या दर्शनाला आले। श्री स्वामींच्या चरणांवर आणलेल्या सर्व वस्तू ठेवून श्रद्धेने दर्शन घेतले। काही दिवस तिथे राहून वामनबुवा एके दिवशी सुंदराबाईंना म्हणाले, बाई, मी गाणगापूरला जाऊन येतो, तशी तुम्हा मला श्री स्वामींकडून आज्ञा मिळवून द्या। मठाचा कारभार सुंदराबाईच पाहत असत, त्यामुळे त्यांचे श्री स्वामींच्याकडे येणे जाणे असायचेच। सुंदराबाईने योग्य वेळ साधून वामनबुवांची इच्छा स्वामींना सांगितली। तेव्हा स्वामींनी वामनबुवांना बोलावून घेतले। ते म्हणाले, अनेकदा गाणगापूरला जाऊन आलात, आता पुन्हा कशाला? आता गेलात तर चिखलात पाण्यात अडकून पडाल। गाणगापूरला जायला स्वामींची आपल्याला परवानगी नाही हे वामनबुवांनी ओळखले, परंतु तरीही त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच गाणगापूरची वाट धरली। गाणगापूर येथे जाण्यासाठी अक्कलकोटहून थेट रेल्वे नव्हती। उडूर रेल्वे स्टेशन वरून उतरून तिथून 2 कोस पायी जावे लागायचे। वामनबुवा निघाले तेव्हा पाऊस पडत होता। उडूर रेल्वे स्टेशन वरून उतरून ते पायीच गाणगापूरला जायला निघाले। पावसामुळे रस्त्यात चिखल होता, चालणे मुश्किल होते, पण ते थांबले नाहीत। रस्त्यात 2-3 नाले लागले, ते त्यांनी पार केले, पण पुढच्या एका नाल्याचा त्यांना अंदाज आला नाही। बुवा नाल्यात उतरले, ते चक्क चिखलात रुतून बसले। पाय पुढे टाकण्याचा प्रयत्न केला तर ते जास्तच खोल जाऊ लागले। आधी कमरेपर्यंत आणि नंतर खांद्यापर्यंत ते चिखलात रुतले। तेवढ्यात मागून एक घोडसवार येताना दिसला। तो मुस्लिम समाजाचा वाटत होता। तोही नेमका चिखलात फसला। त्यालाही घोड्यासह बाहेर पडता येईना। वामनबुवा तर अगदी गळ्यापर्यंत चिखलात फसले। आता आपली धडगत नाही हे ओळखून त्यांनी मनातून श्री स्वामी समर्थांचा धावा सुरू केला। पुढे पुढे त्यांची शुद्ध हरपत चालली होती। तशातही बुवांना कुणीतरी आपला हात धरून ओढतो आहे असा भास झाला। 2 प्रहर उलटल्यावर बुवा शुद्धीवर आले। ते पूर्ण चिखलात भरलेले होते। पाऊस थांबला होता। त्यांनी नाल्याच्या पाण्यातच आंघोळ केली, कपडे धुतले आणि पुढे निघाले। श्री स्वामी सांगत होते त्या गोष्टीची त्यांना प्रचिती झाली होती।
गाणगापुरात बुवांचा काही दिवस मुक्काम होता. त्या काळात त्यांनी दररोज गुरुचरित्राचं पारायण केलं. शेवटच्या दिवशी भीमा अमरजा नदीच्या संगमावर स्नानासाठी गेले. तिथे खोल पाण्याचा अंदाज न आल्याने गटांगळ्या खात बुडू लागले. त्यांच्या नाकातोंडात पाणी गेले. वाचण्यासाठी ते धडपडू लागले. बुवांना बुडताना बघून काही पट्टीचे पोहणारे मदतीला आले. त्यांनी बुवांना वाचविले, पण त्यांना शुद्धीवर यायला 4 प्रहर लागले. श्री स्वामींच्या दुसऱ्या बोलण्याचीही त्यांना प्रचिती आली होती. श्री स्वामींची आज्ञा न मानल्यामुळे बुवांची भली खोड मोडली होती. अक्कलकोटला आल्यावर ते श्री स्वामी समर्थांसमोर खाली मान घालून उभे राहिले. मनोमन ते स्वामींची क्षमा मागत होते. त्यांनी बडोद्याला परत जाण्याची आज्ञा मागितली. तेव्हा श्री स्वामी म्हणाले, मला दसऱ्याला पुरणपोळी खाऊ घाल. त्यावरून श्री स्वामींनी आपल्याला दसऱ्यापर्यंत थांबायला सांगितले आहे असे ते समजून चुकले व दसऱ्यापर्यंत तिथेच राहिले. तर स्वामी भक्तांनो, अशी आहे ही स्वामी लीला. आपल्या भक्तांना ही स्वामी लीला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. स्वामी समर्थ माऊली आपल्या मनात जी काही चांगली इच्छा असेल ते नक्की पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.